हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा सगळे? आय होप सगळे छानच असणार। तर आम्ही आलोय मुंबईमध्ये विरार येथे जीवदानी मंदिरला। हे मंदिर विरार ईस्टला आहे। रेल्वे स्टेशन पासून बाय रिक्षा तुम्ही या मंदिरला येऊ शकता। शेअरिंग ऑटो रिक्षा असतात। तर चला बघूयात जीवदानी देवस्थान हे कसं आहे ते। महाराष्ट्रातील विरारमध्ये देवीचे मुख्य स्थान हे डोंगरावर स्थिर आहे। तुम्ही बघू शकता। हे मंदिरचा एंट्रन्स गेट आहे। इथनं वर जायला पायऱ्या आहेत, कारण मंदिर हे डोंगरावरती असल्यामुळे आम्ही रोपवेने जाणार आहे। इथे 1400 पायऱ्या आहेत। मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे बघा आजूबाजूला किती सुंदर व्ह्यू दिसतोय। छान हिरवी झाडं आहेत, नैसर्गिक रम्य वातावरण आहे। रोपवेचं पर पर्सन 250 रुपीज तिकीट आहे येण्या जाण्याचं। तर आता आम्ही चाललोय रोपवेकडे। तर बघा इथून पण छान व्ह्यू दिसतोय। ही मिनी ट्रेन सारखीच आहे। आता आम्ही बसतोय यामध्ये आणि मग मंदिरला 10 मिनिट मध्येच पोहोचणार। खूप स्मूथली जातोय आम्ही। इथे कसली भीती वाटत नाहीये। आमच्या बाजूने बघा ही मिनी ट्रेन खाली चाललेली आहे आणि आम्ही मंदिरकडे चाललेलो आहोत। आणि आजूबाजूचं बघा व्ह्यू असं छान सुंदर दिसतंय। आता आम्ही पोहोचलोय मंदिरमध्ये। तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा। इथे देवीचं फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, त्यामुळे आम्हाला काही काढता आलेलं नाही। इथे तुम्ही बघू शकता जीवदानी देवी। आता आम्ही आलेलो आहोत मंदिरच्या वरच्या बाजूला, जिथे खूप मोठा हॉल आहे आणि मंदिर पण आहे। हे श्री महाकालीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे श्री कालभैरव देव